मित्रांनो, आज आपण या शाळेला भेट देत असताना सर नेमकं विद्यार्थ्यांना कसं या ठिकाणी हे गणित आहे का काय आहे, हे कसं समजून सांगतायत त्यांच्याबद्दल आपण माहिती विचारतो. सर आपलं नाव? मोहन रामदास परिहार. अच्छा, पण आज आपण कशा पद्धतीने शिकवताय? आज सर आम्ही जे आम्हाला पुढचा घटक घ्यायचा आहे नवोदयसाठीच्या तयारीला, त्यासाठी पहिले सर्वप्रथम आम्हाला कसोट्या येणं गरजेचे आहे. मग कसोट्यांसाठी या कसोट्या नेमक्या नुसतं वाचून कळणार नाहीत मुलांना. त्यासाठी त्याचं एक्सप्लेनेशन नेमक्या कशा त्या काम करतात. म्हणजे ते एक प्रकारचे सूत्र आहेत, की ते सूत्र कशी काम करतात ते मुलांना समजून सांगतोय. आता हा भाग आमचा पूर्ववत झालेला आहे. परंतु काही नवीन विद्यार्थी यावर्षी माझ्या शाळेत आलेत, तर त्यांना हा भाग माहिती नाहीये. त्यासाठी हा रिपिटेशनचा एक भाग चालू आहे आमचा. एवढीच काही मुलं आहेत जी नवीन आलेली आहेत. त्यांच्यासाठी स्पेशल थोडंसं यावर्षी किती विद्यार्थी बसलेले आहेत काही? यावर्षी सर माझ्या वर्गात टोटल विद्यार्थी आहेत 34. त्यापैकी जवळपास 28 विद्यार्थी माझे वर्गात 28. बसले. बरं, त्यांचा एक्स्ट्रा वगैरे क्लास वगैरे होत एक्स्ट्रा सर आपण उन्हाळ्यामध्ये जवळपास मुलांचा यावर्षी 1 महिनाभर जवळपास क्लास घेतला आपण. म्हणजे सकाळी 8 ते 10च्या दरम्यान मुलं यायची सगळी. आता काही खेड्यावरची मुलं होती ती नव्हती येऊ शकत समजा. पण जी इथली मुलं आहेत ती रेग्युलर राहायची. उन्हाळ्याभर क्लास घेतले. आता सध्या माझ्याकडे एस-आय-आरचं काम होतं. त्याच्यामुळे मी या 1 महिन्यामध्ये क्लासेस थोडे स्टॉप झाले होते आमचे. आणि सध्या आता पूर्ववत सुरू होणार आहे. बरं, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे? अतिशय उत्तम आहे सर. मुलांचं म्हणजे माझ्या मुलांच्या बाबतीत मी नक्की समाधानी आहे. कारण त्यांना दिलेला प्रत्येक वेळेला जो होमवर्क असतो, तो मुलं रेग्युलर स्वतःहून करून येतात आणि त्यांना अशी सवय लागलेली आहे, की मी म्हणजे क्लासमध्ये आम्ही साइन करून यायच्या अगोदरच माझे विद्यार्थी एकमेकांसोबतच चर्चा करतात, आज माझा अभ्यास नाही झालेला. मग ते स्वतःहून उभे राहतात. त्यांना कोणाला म्हणायचं काम नाही, काही नाही आणि ते ठरवतात, सांगतात, की "सर, उद्या मी नक्की करून येईल." सर, या ठिकाणी विविध परीक्षा या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने भाग घेत आहेत विद्यार्थी. हो सर. आपण आपल्या शाळा स्तरावर आय-एम-ओ सारख्या ज्या इंटरनॅशनल लेव्हलच्या ज्या एक्झाम्स असतात, ॲक्चुअली त्या एक्झाम मॅथच्या घेतो फक्त आपण, कारण मॅथ आपल्याकडे सेमी आहे. आणि त्या ॲक्चुअली आय-एम-ओ सारखी एक्झाम जी आहे, एस-ओ-एफ कंडक्ट करते ती. तर ती फक्त आम्ही आय-एम-ओच घेतो आपल्या शाळेमध्ये आणि त्यामध्ये मुलं पार्टिसिपेट करतात. गोल्ड मेडल पण त्यांची आलेली आहेत सध्या. अशा काही मंथन सारख्या आहेत. त्यानंतर आपलं भारत टॅलेंट रिसर्च अशा आहेत. खूप साऱ्या एक्झाम आहेत ज्या मुलांना आम्ही स्पर्धा परीक्षेची एक म्हणजे पूर्वतयारी त्यांची करून घेतो आम्ही. तयारीसाठी म्हणजे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोणतीही कन्सेप्ट त्यांच्या मनामध्ये आले नाही हो, पाहिजे. हो, हो. आणि काय होतं सर, की मुलं एकदम 10वी-12वीच्या नंतर ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा द्यायला सुरू होतात, अक्षरशः मुलांना ते गोल करायचं सुद्धा नाही कळत. परंतु आमच्या पहिल्या वर्गापासूनच आम्ही ज्या परीक्षा एक्झाम घेतो, आय-एम-ओ सारख्या, त्याच्यामुळे या मुलांना आतापासूनच सवय राहते, की त्यांची नजर त्याच्यातून हलत नाही. आपल्या शिक्षकांच्या टी-ई-टी म्हणजे परीक्षा त्यांच्या झाल्या ध्येयपूर्तीसाठी आपण त्यांना एक चांगलं प्रेरित करतो. प्रेरित. येस, येस. आणि मुलांपणचा अतिशय उत्तम प्रतिसाद असतो मुलांचा. हसून खेळून असतात ते सगळे. थँक्यू. तर बेटा, तुझं नाव? अनुष्का अच्छा, अनुष्का. आडनाव? गवई. गवई. तर कसे शिकवतायत सर तुला आज? चांगली. तुझ्या लक्षामध्ये बसतं? हा. तर काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? कलेक्टर. मित्रांनो, अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना जर शिक्षण दिलं, तर या ठिकाणी तो नक्की त्याचं ध्येय या ठिकाणी गाठू शकतो.